विक्रमदादा सुपुगडे साहेब आपल्या शुभास्त्या सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत अजित सलते। दुसऱ्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे त्यांनी खेळ केला चांगला खेळ आणि 2 सामने जिंकलेत आणि हा पुरस्कार त्यांनी वैभव यांना समर्पित केला। या वैभव अभिनंदन। चला मॅचला प्लीज चालू करूया। टाइम नोट केला जाईल। टाइम नोट केला जाईल। 10 वाजून 24 मिनिटांचा अवधी झाला आणि आज 10 वाजून 24 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला जातोय। लक्षात घ्या 4 षटकांची लढत। सामन्याला होईल सुरुवात। पॅडी पहिला चेंडू घेऊन सज्ज। सुनील पालांडे पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय। डीपला क्षेत्ररक्षक आहेत। लॉंगॉनला तैनात। एक धाव मात्र प्राप्त केली जाईल। पहिल्या चेंडूवर मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना टीम शिय वागसाई देवी स्पोर्ट्स गोशटवाडी अकोट टप्पाचा चेंडू हवेत खेळलाय आणि छेल अगदी संधी होती परंतु चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होतोय। चेंडूचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने। बॅकवर्ड स्क्वेअर लेगला श्रीकांत होते। चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय। पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा आल्यात। एका बाजूला टीम नवलाई देवी जयंती, दुसऱ्या बाजूला ग्रामदैवत वागसाई देवीच्या नावाने खेळत असलेली टीम गोशटवाडी। शॉर्ट बॉल हुकचा फटका। चेंडू मार्गस्थ होत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत। अशा डिस्ले द्वेचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो परंतु पॅडींनी चुकी केली। पॅडी यांनी मात्र हा चुकी केली म्हणेन मी, कारण ज्या प्रकारे या चेंडूवर धावबाद करण्याची संधी होती या निश्चितच ती गमावली आहे। 3 चेंडूंचा खेळ अखेर 4 धावा। एनफिल्डच्या वरून यस्ट कव्हर क्लिअर करेल चेंडू सीमा रेषा पार। भरत कुराडे यांच्या बॅट मधून या डावातील पहिला MH50 चषक चौकार। आठ धाव फलकावर। मराठी माणूस व्यवसाय करतो आबाजी शेठ, तर मराठी माणसाला सहकार्य करा, आपल्या माणसांना मोठं करा, त्यांच्याकडून खरेदी करा, मग त्या कोणत्याही गोष्टी असू द्यात, 2 पैसे जास्त जाऊ द्या पण मराठी माणसांकडूनच नेहमी खरेदी करा। कमी गतीने टाकलेला चेंडू पिकअप स्ट्रोक पायावर होता आणि फेकून दिला। भरत कुराडे यांनी चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार। दमदार षटकार। टीमची धावसंख्या धावफलकावर या षटकाराने जाऊन पोहोचले 14। 5 चेंडूंचा खेळ झालाय। टीमची धावसंख्या धावफलकावर 14। नवीन चेंडू द्या। पाच चेंडू अखेर 14 धावा धावफलकावर। सुरुवात चांगली झाली। डाऊन द लेग साइड, लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू वाईड बॉल। महेश लोखंडे सर, रितेश नलावडे सर हे पंच आज आपण या सामन्यासाठी पाहतोय। ज्या प्रकारे 50चं 5वं पर्व आहे,
2 दिवसीय स्पर्धा आजचा अंतिम दिवस. शेवटचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. अशोक डिसले चेंडूचा अंदाज घेत असताना चुकी होणार नाहीये. टीपला जाईल झेल आणि पॅडी यांनी मात्र पहिला धक्का दिलाय. टीम वाघजाई स्पोर्ट्स गोचटवाडी. फलंदाज भरत कुराडे बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकामध्ये धक्का दिलाय. 15 धावा खर्च केल्या परंतु एक गडी देखील बाद केलाय पॅडी यांनी. सागरदादा सुपुगडे तुम्ही सर्वात स्पर्धेचे त्यामुळे प्रत्येक जण तुमच्याकडे अगदी आपुलकीने बघतो. प्रत्येक जण तुमच्याकडे हक्काने येतो की हे पाहिजे ते पाहिजे. कारण आयोजन करणं एवढं सोपं नसतं परंतु कुटरे पंचकृषीचं कौतुक ज्या प्रकारे त्यांनी ही 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना सूरज डिसले राजेश कुराडे मिस्टर बीटीपीएल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख. चला प्लीज जिंती संघ अगदी पहिलं षटक पूर्ण होण्यासाठी तुम्ही 6 मिनिटं घेतलेत. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायची आहेत लक्षात घ्या. अकोट टप्पाचा चेंडू हुक केलाय डीपला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अशोक डिसले यांनी मात्र या डावातील दुसरा झेल टिपलाय. फलंदाज बाद सुनील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज दाखल होत असताना आकाश. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र कुठेतरी धावांवर अंकुश लावलाय. प्रत्येक टीमला नम्र विनंती आम्ही सातत्याने करतोय कारण आयोजकांना सहकार्य करा. प्रत्येक लढत ही आपण 4 षटकांची खेळवणार आहोत ती तुमच्यासाठी आहे कारण हे आयोजन प्रत्येक संघाला एक चांगली दर्जाची स्पर्धा खेळता यावी यासाठी मात्र आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय सूरज डिसले यांनी. आकाशने पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. स्ट्राइक रोटेट केली जाईल. राजेश कुराडे यांना स्ट्राइक वरती आणण्याचा प्रयत्न आणि त्यात मात्र यश प्राप्त झाले. पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय स्वतःचं आकाश यांनी. टीमची धावसंख्या धावफलकावर 16-2. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना नेक्स्ट मॅच स्वतः आयोजक आहेत निनाई कुट्रे. विपक्ष शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. आणि कावळ्या दिसला नाहीये आज सकाळपासून आणि कावळ्याचं नाव घेतलं आणि कावळे आला म्हणजे कावळ्याबरोबर आयफोन देखील आला असेल. आता फोटो काढायला सगळ्यांनी लाईन लावा. वेलकम कावल्या. आणि अक्षय शेठ मात्र आज आम्हाला एक फोटो देखील आमचा काढला नाही अक्षय शेठने. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू पायावर आदळतोय. माफ करा कुणाल. एक धाव मात्र लेगबाई स्वरूपात प्राप्त केली जाईल. धावा कराव्या लागतील कारण ज्या प्रकारे तुम्ही मैदानामध्ये खेळपट्टीवर जाता तुम्हाला धावा कराव्या लागतात त्या संघासाठी. आज कुणाल ज्या प्रकारे एक नामांकित फोटोग्राफर त्याचे फोटो व्हायरल असतात. कुणालचा ब्लॉग देखील येतोय. कुटापाचा चेंडू हुक केलाय. लॉंग लेगला चेंडू मार्गस्थ होईल. अवघी एकच धाव प्राप्त होईल या चेंडूवर. गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 18. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 सूरज डिसले आणि ज्यांच्याकडे या
कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला वळवलाय, गॅप मध्ये फटका, डीपला क्षेत्ररक्षक आहे पॅडी, दुहेरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव अंगलट येऊ शकते आणि फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र सुरक्षित आहे. 2 धावा मात्र सहजरित्या प्राप्त केल्यात. रिव्ह्यू तुम्हाला बिमरसाठी आणि वाईटसाठी आहे, धावबादसाठी रिव्ह्यू नाहीये. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 1.5 चेंडू अखेर 20. संतोष डिसले एक सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये एक नाव. संतोष डिसले असतील, अक्षय शिंदे, संदीप बावडेकर हे सर्वोत्तम यष्टीरक्षक पाटण तालुक्यामध्ये त्यांची नावं आपण आवर्जून घेतो आणि त्यासाठी तुम्हाला सराव खूप गरजेचा असतो. 1 to go. बॅटशी काढा आणि त्याचा आवाज समालोचन कक्षापर्यंत आलाय. टेपलाय झेल यष्टीरक्षक संतोष डिसले आणि धक्का टीम श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स गोषटवाडी. आकाश 4 धावांवर बाद झाले. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 20. नवीन फलंदाज हिमांशु नवसरे. राजेश कुराडे अद्याप नॉन स्ट्राईकला आहेत. त्यांनी अजून धाव एकही काढली नाहीये. म्हणजे या मॅच मध्ये काय रणनीती असेल श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स गोषटवाडी. कारण राजेश कुराडे एक असे खेळाडू आहेत, जर ते खेळपट्टीवर उभे राहिले तर मात्र सामना एका षटकात देखील फिरवू शकतात. परंतु आता या सामन्यामध्ये मिस्टर पीटीपीएल कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचंय. चला प्लीज मॅचला गती द्या. जिंती टीम. 10:24 पहिला चेंडू पडला. 11 मिनिटं झालेत आणि तुम्ही 2 षटकांचा अवधी घेतलाय. चला प्लीज थोडस सहकार्य करा, अपेक्षित असेल. आयोजन कमिटी सातत्याने आपल्याला विनंती करते. बाबूराव पाटील षटक क्रमांक 3. बाबूराव पाटील यांनी याच क्रीडांगणावर एक निर्धाव षटक आणि हॅट्रिक घेतले. ज्या प्रकारे श्री बाळेश्वर चषकाचं ते आयोजन आणि क्रीडांगण त्यांना चांगलं अगदी आवडीचं आहे. फुल टॉस चेंडू स्लॅश केलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. पंचांकडे नजर असेल. या पंच सांगतात चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये आणि ते मात्र नो चेंडूचा इशारा केलाय आणि नो चेंडूसाठी रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणारी टीम. येस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. आता नो चेंडू बिंबरचा आहे का हे तपासायचं आहे. परंतु चेंडू खाली डीप होतोय का हे आता तिसरे पंच शहानिशा करत असताना ओमसाई एमटीसी टेक्निकल टीम इन ऍक्शन. प्रणय म्हात्रे कॅमेरामॅन 81-82. त्यांचं काम आता आपल्याला पाहायला मिळेल. काय लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं आणि कॅमेरामॅन नो बॉल. पहिला चेंडू हाताळलाय. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. MS50 चषक 2025 दुसऱ्या दिवसाचा पहिला फ्री हिटचा चेंडू. कॅमेरामॅनची मजा असते. अगदी मैदानामध्ये एकटाच मॅच बघत असतो. आपल्या कॅमेराच्या लेन्स मध्ये प्रत्येक गोष्टी क्षणचित्र टिपत असणारा हे व्यक्तिमत्व. यॉर्कर चेंडू हाताळला जातोय. फ्री हिटचा चेंडू. लाजवाब टप्पा. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना बाबूराव पाटील ही त्यांची ओळख आहे. 22 धावा धाव फलकावर खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. हा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. प्रत्येक महिन्यामध्ये ओमसाई एमटीसी काहीतरी नवीन घेऊन येतं. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. पंच सांगतायत लेगबाई स्वरूपात 1 धाव. या सिंगलने टीमची धावसंख्या 23. आणि या पहा अगदी आम्हाला माहिती दिली जाते MS50 पीटीपीएल मध्ये संघ खेळ. एका बाजूला आयकॉन आणि एका बाजूला चॉईस, दोन्ही एकमेकांच्या विरोधात. अकुट टप्प्याचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल. डीपला स्क्वेअर लेग आहे आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटलाय. एकच धाव प्राप्त केली जाईल. श्रीकांत होते डीपला, चुकी केली आहे. बाबूराव पाटील यांनी संधी निर्माण केली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. आज झेल सुटलाय.
आणि झेल काय उपद्रव करेल हे पाहायचंय. सागर सुपकडे साहेब सामन्यावरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण त्यांना माहित आहे स्पर्धा आपली आहे. पीटीपीएल मध्ये MH50 हा संघ खेळ आणि पहिल्या 5 पीटीपीएल मध्ये MH50 फलटण हा सर एकमेव संघ आहे आणि संघ मालक तो 5ही पर्वात खेळलाय. हे वैशिष्ट्य राहिले MH50. स्पर्धेचं नाव देखील MH50 चषक 2025. 24ला 3 चेंडूंचा खेळ झालाय. चौथा चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न, खराब दिशेवर गोलंदाजी करत असताना बाबूराव पाटील. अशा प्रकारची दिशा तुमच्या संघाची दुर्दशा करू शकते. एक अवांतर धाव. अमोल सुपोडे साहेब आयवा यांचा शुभागमन झालाय. वेलकम, सुस्वागतम. या मुख्य व्यासपीठावर येऊन आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आयवा विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. संतोष डिसले चेंडू खाली, टिपला जाईल झेल. फलंदाज हिमांशू यांना परतावं लागेल. विकेटचं पतन. चौथा धक्का टीम श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स गोषटवाडी. 4 गडी बाद 25. दोन चेंडूंचा खेळ बाकी. 25 धावा धाव फलकावर. दीपक पाटील साहेब सर्वांचे लाडके बापू यांचं देखील शुभागमन झालंय. MH50 चषक 2025 मध्ये. बापू आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत. या व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हा आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. नवीन फलंदाज दाखल होत असताना निलेश आखाडे. 2 चेंडूंचा खेळ शेष. बाबूराव पाटील. निलेश पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय. राजेश कुराडे यांनी अद्याप एकही धाव केली नाहीये सर. खूप कमी वेळा आपण असं चित्र पाहिलं असेल, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू बाकी आहे. 25 धावा धाव फलकावर. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, खराब दिशा, वाईट बॉल. 26 धावा धाव फलकावर. एक अतिरिक्त धाव. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. बाबूराव पाटील कुठेतरी सकाळच्या सत्रामध्ये वॉर्मअपचा अभाव पाहायला मिळतोय. आणि पहा अगदी 4 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक टाकायचं आहे. आता वेळेचं बंधन लक्षात घ्या. फुल टॉस चेंडू. प्रवीण चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. सरळ हातामध्ये मारलाय. झेलचा सराव देत असताना फलंदाज निलेश होतील झेल बाद. टीमची धावसंख्या 3 षटका अखेर 5 गडी बाद 26. निनाय देवी कुट्रे विपक्ष शिवछावा स्पोर्ट्स सनपूर. आपण टॉस साठी सज्ज राहा. दोन्ही टीम चला. जिंती 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे अंतिम षटक टाकायचं आहे, लक्षात घ्या. आणि त्या 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, कारण आज सकाळपासून आयोजन कमिटी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे, कारण त्यांचा मनसुबा अंतिम षटक. प्रवीण पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. राजेश कुराडे यांच्या बॅट मधून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. MH50 चषक चौकार. प्रवीण नेवगे यांच्यावर आक्रमण केल्या. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार ठोकलाय. या अंतिम षटकामध्ये राजेश कुराडे किती चेंडू स्ट्राईक वरती राहतील हे पाहायचंय, कारण राजेश कुराडे जोपर्यंत स्ट्राईक वरती असतील तोपर्यंत मात्र मोठ्या फटक्यांची आतषबाजी निश्चितच होईल. मिस्टर पीटीपीएल म्हणून त्यांची ओळख आहे. आता पीटीपीएलचा ऑप्शन आहे 2 दिवसावर. पाटण तालुका प्रीमियर लीग 5वा पर्व दिवस रात्र स्पर्धा. 30 धावा धाव फलकावर. 30 ला 5. 5 चेंडूवर किती धावा केल्या जातील, 5 चेंडू मध्ये किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग वेगाने केली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये.
दोन चेंडूंचा खेळ झाला या अंतिम षटकामध्ये. प्रवीण नेवगे पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र दुसरा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. समोर मिस्टर PTPL राजेश कुराडे. हेलिकॉप्टर उडवलाय स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या डोक्यावरून. ही शक्ती आहे, पॉवर आहे राजेश कुराडे यांची. गोषटवाडी गावचा दर्जा दाखवणारा षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 36. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. हेलिकॉप्टर उडवला, बॉटम हँडचा चांगला वापर. 36 धावा धावफलकावर. दोन मोठे फटके आले त्या 3 चेंडूवर. राजेश कुराडे वैयक्तिक 12, 36 धावा टीमची टोटल. पायावर टाकण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड. अवांतर चेंडूचा इशारा केला जातोय. वाईट बॉल. 37 धावा धावफलकावर. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना राजेश कुराडे आक्रमणाचा पवित्र आता मात्र धारण केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय बदल. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी. बुंदा टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. वर्तुळाच्या आतमध्ये दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव मात्र अंगलट येऊ शकते. आणि दुसरी धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज होईल. धावबाद संतोष डिसले स्वतःवर नाराज आहेत, कारण त्यांना माहित होतं की राजेश कुराडे धावबाद करण्याची संधी होती. परंतु आता मात्र राजेश कुराडे यांच्याकडे स्ट्राईक राहील आणि एकच धाव प्राप्त होईल टीमच्या धावसंख्येमध्ये. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. चेंडू त्यांनी फेक केला, परंतु संतोष डिसले यांनी एखादी चेंडू पकडल्यानंतर कुठेतरी स्टंपला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. प्रवीण नेवगे यांचा देखील कौतुक, कारण त्यांनी चेंडू तो थांबवला आणि त्या 2 धावा खर्च झाल्या असत्या. नवीन बॅटर संकेत. संकेत 2 चेंडूंचा खेळ शेष. 2 चेंडूवर 2 मोठे फटके. 45-50 पर्यंत मजल मारेल का टीम गोषटवाडी, कारण जिंतीची फलंदाजी चांगली आहे. पुढ्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. आणि राजेश कुराडे यांची खासियत आहे, कारण ते ज्यावेळेला हेलिकॉप्टरचा फटका खेळतात बॉटम हँड खूप स्ट्रॉंग आहे. संपूर्ण भारतभर जाऊन व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळत आलेले राजेश कुराडे 39 धावा धावफलकावर. 1 टू गो. ऑन साइड ला फ्लिक केलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल. अशोक फेकी चांगली केली. दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र प्राप्त केल्यात. तिहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज होतील. धावबाद 2 धावेने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम श्री वागसाई देवी स्पोर्ट्स गोषटवाडी टीमची धावसंख्या धावफलकावर 41 आणि 42 धावांचं लक्ष असेल. नवलाई स्पोर्ट्स जिंती 42 रन्स टू विन. चला सुरेशजी सुपुकडे साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊया. नेक्स्ट मॅचचा टॉस निनय कुटरे आणि त्यांच्या विरोधात शिव छावा स्पोर्ट्स सोनपूर. चला कॅप्टन या दोन्ही टीम. चला टीम सनपूर आणि कुटरे टीम या प्लीज. कॅप्टन चला कॉल कोण देईल. चला सनपूर कॉल देईल. स्विंग द टॉस. टेल आणि हेड. टेल असा आवाज दिलाय आणि आलाय तो हेड आलाय. सर निर्णय काय असेल. आम्ही बॅटिंग करेन पहिल्यांदा. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या डावामध्ये कुठेपर्यंत मजल माराल. तर 40+ धावा करण्याचा प्रयत्न असेल.
एम एच 50चं आयोजन एम एच 50 चषक आपण पाहतोय, पर्व क्रमांक 5 आहे. कशा पद्धतीने पाहता या आयोजनाकडे? खरं तर हे सागर सुपुगडे यांनी सुरुवात केली. या पाटण तालुका असोसिएशनमध्ये MH50 चषक भरवण्यासाठी, आणि त्यानंतर त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. ती अशी व्यक्ती आहे आमच्या कुटरे पंचक्रोशीसाठी एक म्हणजे असं व्यक्तिमत्व आत्ता ठरलं आहे की क्रिकेटला त्यांच्यामुळे एवढी चालना भेटल्या, सर्व मुलांना खेळण्याची संधी भेटली. हे सर्व म्हणजे याच्या पाठीमागे सर्व त्यांचं श्रेय आहे असं मी म्हणतो. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये, प्रथमतः फिल्डिंग करायचे आहे. टॉस जिंकला असता निर्णय काय होता? बॅटिंगचा निर्णय होता. आता फिल्डिंग करायचे, कुठेपर्यंत रोख ठेवाल समोरच्या टीम वरती? 40च्या आतच. 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. सर काय सांगाल MH50चं चषक मध्ये पर्व क्रमांक 5? तर कशा पद्धतीने पाहता या चषकाकडे? आजचा अंतिम दिवस, कालच्या दिवसामध्ये अनेक लढती पाहिल्या, आणि काय सांगाल या आयोजनाबद्दल? आयोजन हे नेहमीच म्हणजे यासाठी जवळजवळ आम्ही वर्षभर वाट पाहत असतो. आणि सांगायचं झालं तर पाटण तालुक्यामध्ये जेव्हा सीझन चालू होतो तेव्हा लॉट्स कधी पडत आहेत आणि कधी मॅचेस होत आहेत, कधी आपल्याला आयोजनाची संधी भेटते, यातच लक्ष असतं. सर्वांचा पाठिंबा आहे, म्हणजे कुटरे पंचकृषीमध्ये सर्व 12 वाड्या सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, आणि त्याचंच आज इथे आपल्याला दिसत आहे की एका उत्साहाने हा सगळा टुर्नामेंट होत आहे म्हणून. चला धन्यवाद. मान्यवरांना शुभेच्छा देतो. मान्यवरांना विनंती करेन की मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. टॉस जिंकलाय कुटरे संघाने आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय शिव छावा सनपूर संघाला फिल्डिंग साठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे मात्र जोडले जात आहेत लव जाधव सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. टॉस झाला आशिष सरांना आपण टॉसचा बॉक्स मध्ये ऐकत होतात. MH50 चषक 2025 हे 5वं पर्व. चला प्लीज मॅचला गती द्या. 42 धावांचं लक्ष्य. नवलाई झिंती, आघाडीचे फलंदाज पॅडी आणि त्यांच्या साथीला प्रवीण नेवगे. दहा वाजून 50 मिनिटांचा अवधी झालाय. 10:50 पहिला चेंडू टाकला जातोय. चला प्लीज 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हा डाव पूर्ण करायचा आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज भरत कुराडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना 42 लक्ष. पहिला चेंडू. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हुक केलाय. 1 धाव प्राप्त होईल. प्रवीण यांनी हा चेंडू हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु एकच धाव मात्र प्राप्त होत असताना प्रवीण आणि त्यांच्या साथीला पॅडी. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक मध्ये पॅडी मालिकावीराचा मानकरी ठरला होता, आणि त्यानंतर मात्र खेळाडूकडे बॅकफुटला जाऊन पंच केलाय. गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक पॉइंटला वेग आणि चेंडूवर आलेत. पहिल्या दुसऱ्या 2 चेंडूवर मात्र 2 सिंगल प्राप्त होत असताना या एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. 2 धावा धाव फलकावर. भरत कुराडे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. वर्तुळाच्या आतमध्ये डीपला मिड विकेट, स्क्वेअर लेग तैनात केलाय. वीस मिनिटांमध्ये तुम्हाला आपला एक डाव पूर्ण करायचा आहे. ज्या प्रकारचे आपण एक करंडक पाहतोय सामनावीरासाठी क्रिस्टल ट्रॉफी, आणि प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले या सर्व करंडकांनी. मॅच मोठी आहे, स्पर्धा मोठी. अकोट टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूल डिप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. अवघी या 1 धाव प्राप्त होईल, कारण चेंडू डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दरम्यान मार्गस्थ झाला. पहिल्या 3 चेंडूवर 3 एकेरी धावा आल्यात. या मैदानाची भौगोलिक रचनेचा विचार करून तुम्हाला त्याप्रमाणे फलंदाजी करावी लागेल.
मोठा फलंदाज तोच असतो जो मैदानाप्रमाणे फलंदाजी करतो, कारण आताचं क्रिकेट खूप बदललंय. तुम्ही या वेगवेगळ्या मैदानामध्ये खेळायला जाता त्याप्रमाणे तुम्हाला फलंदाजी करावी लागते. मुंबईमध्ये तर फक्त समोर 6 असतो, बाकी या तिन्ही बाजूला तुम्हाला गोशांकी क्षेत्र असतं. मुंबईचे फलंदाज कसे फलंदाजी करत असेल विचार करा. हाफ ट्रॅकर फेकून दिलाय पॅडी यांच्या बॅटमधून. जिंती गावचा ब्रँड दाखवणारा MH50 चषक उत्तुंग षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून कुणाल महात्रे आपल्या समोर दाखवत असताना काय फटका सजवलाय. सीमा रेषा बाहेर फेकून दिलाय. 9 धावा धाव फलकावर 2 चेंडूंचा खेळ शेष. पॅडी जसा आपण उल्लेख केला ज्योतिर्लिंग चषक मध्ये मालिकावीराचा मानकरी, आणि तिथून मात्र पॅडी या एका चांगल्या रिदम मध्ये आलेत. धावा करायच्या आहेत आपल्या संघासाठी. बॅकफुटला जाऊन इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पुल केलाय. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. दर्जेदार फटका पॅडी यांच्या बॅटमधून. अप्रतिम MH50 चषक षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 15. 5 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मुंबई क्रिकेटच्या भाषेत अक्षरशः लपेटला या चेंडूला आणि मिड विकेटला फेकून दिला. पहिले 3 चेंडू भरत कुराडे यांचे राहिले आणि त्यानंतर मात्र 2 षटकार. 15 धावा धाव फलकावर. 42चा पाठलाग करायचा आहे. 19 चेंडू मध्ये आता 27 ची गरज. 1 टू गो. स्लोक स्वीप मिड विकेट आहे. प्रयत्न पडतील अपुरे आणि इथे 6 धावा प्राप्त होतील. पॅडी सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेत आणि या स्पर्धेमधील याच्या दुसऱ्या दिवसामध्ये पहिली षटकार ठोकले. पॅडी मॅन फॉर्म नवलाई स्पोर्ट जिंती. टीमची धावसंख्या 21. 6 चेंडू मध्ये केल्यात 21. आता 18 मध्ये 21 धावांची गरज. जयवंत सुपुगडे सर मुंबई पोलीस आणि त्यांच्या बरोबरीने प्रताप दादा सुपुगडे साहेब मुंबई मंडळ अध्यक्ष यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. मी विनंती करेन या सर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. जयवंत सुपुगडे सर, भरत सुपुगडे सर मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेली ही व्यक्तिमत्व कुठरे पंचकृषीचे आज आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि कुठरे पंचकृषी मधून तुषार सुपुगडे सर आर्मी मॅन फौजी म्हणून देखील त्यांनी सेवा आपली बजावली आहे. आणि आज जिजाऊंची जयंती आहे आणि महिला देखील कुठे कमी आहेत आपल्या कुठरे पंचकृषीच्या. माधुरी ताई यादव ही ताई महिला पोलीस दलामध्ये कार्यरत असणारी पहिली महिला म्हणून कुठरेमध्ये ओळख आहे. राजेश कुराडे यांचा पहिला चेंडू पहा अगदी पडल्यानंतर कट होतोय. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं पॅडी यांनी. काय फटकेबाजी मैदानामध्ये केले. लोअर फुलटॉ चेंडू ड्राईव्हचा फटका. चांगला पंच केलाय. लॉंग ऑफ आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. आकाश होते लॉंग ऑफला. एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाज प्रवीण. काल पहिल्या सामन्यामध्ये मॅक्सवेल संदीप बावडेकर यांनी 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले होते. त्यानंतर विवेक वरपे यांनी षटकार हॅट्रिक केली आणि आज पॅडी षटकार हॅट्रिक. ऑन साइडला कॅच इज द कॉल. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. चुकी झाली होती परंतु बॅकअप वेगाने आलाय. 1 धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 23. काल 76 धावा श्री रेणुका देवी स्पोर्ट्स सेटमेवाडीने केल्यात आणि हा विक्रम आज मोडला जाईल का? कारण आज एकापेक्षा एक मातब्बर संघ इन ऍक्शन आहेत. इनसाइड आउट कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर आहे सीमारेषा लगत. संकेत चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी. दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा मात्र जोडल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 1.4 चेंडू अखेर. बिनगडी बाद 25. या फटक्याने आत्मविश्वास दुणावेल प्रदीप यांचा, प्रवीण यांचा. कारण ज्या प्रकारे हा फटका सजवला एक आत्मविश्वास दुणावणारा फटका. बॅटची काढा लागले. एक गती झेल. यष्टीरक्षक टीपला जाईल. यश त्यांच्या मागे. हिमांशू
आणि डिप्लाय झेल आणि प्रवीण यांना पडतावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला गडी बाद झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद. 25. स्वतः कर्णधार संतोष डिसले दाखल झालेत. सामना चालू होता त्यामुळे आपल्याला आवाज आला नाहीये. 25 ला 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. प्रणय मात्र कॅमेरामॅनचे डोले सगळे बाजूला असतात. त्याची नजर अतिशय तीक्ष्ण आहे म्हणून चांगला कॅमेरावर. संतोष डिसले पहिला चेंडू ऑन साइडला. शतरक्षक आहे आदर्श. चांगलं शतरक्षण केलंय. आज चेंडू चांगल्या प्रकारे त्यांनी अडवला. धाव मात्र प्राप्त केली नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटक अखेर. नवलाई स्पोर्ट जिंती 42 चा पाठलाग करत असताना 1 गडी बाद. 25. 12 चेंडू मध्ये 17ची गरज. 12 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता असताना या सामन्यातील निर्णायक षटक घेऊन दाखल झालेत गोलंदाज सचिन कुराडे. 12 मध्ये 17 करायचे आहेत. हे षटक जर सचिन कुराडे यांचं चांगलं राहिलं तर पुनरागमन करेल टीम श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स गोषटवाडी. आणि या षटकामध्ये जर धावा आल्या तर सामना खुला होईल. नवलाई स्पोर्ट जिंती. दोन्ही संघ आपल्या ग्रामदैवतेच्या नावाने खेळत असताना एका बाजूला नवलाई देवीच्या नावाने खेळते टीम जिंती. दुसऱ्या बाजूला वाघजाई देवीच्या नावाने टीम खेळते गोषटवाडी. सचिन कुराडे यांचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन. पॅडी यांनी फेकून दिलाय या शॉर्ट बॉलला. मिड विकेट सीमारेषा पार आरपार. दर्जेदार MH50 चषक षटकार. 11 चेंडू 11 धावांची गरज. कुणाल महात्रे यांचा अपडेट पहा. का ओमचा MTCचं नाव घेतलं जातं उगाच घेत नाहीत. लाजवाब स्ट्रोक. पॅडी वैयक्तिक नाबाद 26 धावांवर खेळत असताना या डावामध्ये 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. स्लॉक स्वीप. चेंडू हवेत. शतरक्षक चेंडूचा अंदाज घेतोय. चुकी होणार नाहीये. निलेश आणि डिप्लाय झेल आणि पॅडी मात्र वैयक्तिक 26 धावांवर झेल बाद. सात चेंडू मध्ये 26 धावांची विस्फोटक खेळी केली पॅडी यांनी. 4 षटकाराच्या मदतीने स्ट्राईक रेट 371 चा आहे. आणि काय फलंदाजी केली. विस्फोटक फलंदाजी. बाबूराव पाटील MH50 संघाचे चॉईस खेळाडू आहेत PTPL मध्ये. आणि पहा प्रदीप पॅडी यांच्यासाठी डगआउट मधून टाळ्या वाजतायत. कारण ज्यावेळेला तुम्ही चांगला खेळ करता तुमचे सहकारी तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि तुम्ही खराब खेळ करता त्यावेळेला तुमची अगदी टीका देखील सहन करावी लागते. आणि हा खेळ आहे मित्रांनो. त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. चला प्लीज मॅचला गती द्या. 10 मध्ये 11 धावांची गरज. टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती. पहिला चेंडू अकुट टप्पाचा ऑन साइडला खेळला. D+ स्क्वेअर लेग आहे तैनात. कुणाल एकच धाव प्राप्त होईल. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे. बाबूराव पाटील यांचा टीमची धावसंख्या धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 32. 10 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये विजयासाठी टीम नवलाई स्पोर्ट जिंती. विकेट काढण्याचा प्रयत्न. भरत कुराडे चुकी करणार नाहीयेत. कॅच प्रॅक्टिस देत असताना संतोष डिसले मिस टाइम स्ट्रोक. फलंदाज बाद होतील. या षटकामध्ये ज्या प्रकारे 2 गडी बाद केलेत सचिन कुराडे यांनी कुठेतरी सामन्यामध्ये पुनरागमन करत असताना टीम गोषटवाडी आता या सामन्यामध्ये पुनरागमन करावं लागेल. ज्या प्रकारे या षटकामध्ये 2 धक्के दिलेत. नवीन फलंदाज दाखल होत असताना अशोक डिसले. परंतु बाबूराव पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन असेल. सचिन कुराडे 4 चेंडू हाताळलेत.
एक षटकार जरूर आला परंतु दोन महत्वाचे गडी बाद केलेत. आता या दोन चेंडूवर काय घडेल हे पाहायचंय. वेलकम बापू पाटील मुखादम. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. झेलची संधी असेल आणि हा मात्र झेल अगदी मोये मोये करत टिपलाय. सलगच्या दोन चेंडूवर दोन गडी बाद केलेत. पहा अगदी दुखापत गंभीर नसावी, धडक झाले परंतु चेंडू हातातून निष्ठू दिला नाहीये. त्याच दरम्यान MH50 चषक या स्पर्धेला कुटरे पंचकृषीचे ग्रामस्थ आदरणीय अमोल सुपोडे साहेब, अमोल कदम साहेब, सगळ्यांचे लाडके नाना तानाजी सुपोडे साहेब, संजय कळंत्रे साहेब यांचं शुभागमन झालंय. सर्वांचं तर मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. हॅट्रिकचा चेंडू घेऊन सज्ज होत असताना गोलंदाज सचिन कुराडे. ज्या प्रकारे अगदी पहा दुखापत झाली असेल तर प्लीज काळजी घ्या मित्रांनो, कारण क्रिकेटचा खेळ आहे हा चालूच राहील परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबाचे अत्यंत महत्वाचे घटक आहात. त्यामुळे या क्षेत्ररक्षण करत असताना कॉल द्या. आठ चेंडूमध्ये 10 धावांची गरज. या मॅचचं समीकरण आपल्या समोर. सात चेंडू 10 धावांची गरज, माफ करा. या मॅच मध्ये हॅट्रिकचा चेंडू सचिन कुराडे. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालेत फलंदाज सूरज डिसले. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेतील का सचिन कुराडे? 3 काल पहिल्या दिवसामध्ये झाल्यात हॅट्रिक. ही चौथी विकेट हॅट्रिक MH50 चषक मध्ये होईल का? सचिन कुराडे हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकचा चेंडू हवेत खेळलाय. मिड विकेटला चेंडूचा अंदाज घेत असताना चेंडूला फेकून दिलाय फलंदाज सूरज डिसले आणि या सामन्याला पुनरागमन करत असताना जिंतीसाठी ठोकला एक मोठा फटका, षटकार. आणि या षटकाराने सामना झालाय खुला. 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. विजयासाठी टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती. क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्ही खराब चेंडूवर आउट होता आणि चांगले चेंडू बाहेर मारता. हा चेंडू चांगला कटर टाकण्याचा प्रयत्न केला सचिन कुराडे, परंतु ज्या प्रकारे आपल्या बॉटम एंडचा वापर करत असताना ताकदीच्या जोरावर फेकून दिलाय. 6 चेंडूमध्ये 4 ची गरज गोलंदाजीसाठी दाखल झाल्यात निलेश आखाडे समोर बाबूराव पाटील. मॅच ऑन. 6 चेंडूमध्ये 4 ची गरज आहे. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर काहीसा कट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. 5 मध्ये आता 4 धावांची धावा करायच्या आहेत. बाबूराव पाटील खेळपट्टीवरती मात्र ठाण मांडून उभे आहेत, कारण बाबूराव पाटील यांना माहित आहे एक मोठा फटका मॅच फिनिश. बुंदा टाकलेला चेंडू बॅटची कडा लागले. चेंडू हातातून निसटलाय. हेलिकॉप्टर फटका खेळायचा प्रयत्न. हा झेल होता की मॅच होती हे पाहायचंय, कारण काल सुनील सागावकर यांचा हा झेल सोडला होता असाच एक, आणि त्यानंतर मात्र सामना गमावला आणि या टॉप 4 मध्ये देखील दाखल झाला चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. इथे झेल सोडलाय बाबूराव पाटील यांचा. मॅच मध्ये काय रंगत निर्माण होईल? 4 चेंडू 4 ची गरज. गोलंदाज निलेश आखाडे पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलेत. तिसरा चेंडू
आकुट टप्प्याचा चेंडू बिगिट केलाय. टायमिंग लाजवाब, ताकद, नजाकत, टायमिंग. बाबूराव पाटील यांनी विजयी षटकार ठोकलाय. आधीच्या चेंडूवर झेल सोडला आणि जखमेवर मीठ लावलंय. सामना जिंकलाय टीम नवला स्पोर्ट जिंती. अभिनंदन. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच